पारायणाची सुरुवात स्वामीस्तवनपासून करणार आहोत. श्री स्वामीस्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तवतार दिगंबरे तिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओं रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंध्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मध्याग्र कोटी नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्र असते ही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे बहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्री द्यायचे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊन रसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिलं तीर त्वन्ना मतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना प्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपे. शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होऊ हा सुगम दुर्गम पंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्त अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजा लागी. करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ. श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. एक माळ. गायत्री मंत्र. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। त्यानंतर एक वेळ गणपती अथर्वशीर्ष। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षभिजत्राः स्थिरम् अंगे तुष्टवासहं तनुभिः वशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति न तास्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांतिः शांतिः शांतिः। ओम नमस्ते गणपते। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मिसि नित्यं ऋतुं वच्मि सत्यं वच्मि अत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवतोरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्मामयः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं सर्वजगदिदं तत्त्वज्जायते सर्वजगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वजगदिदं त्वयि लमेष्यति सर्वजगदिदं तयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मा भूर्भुवः स्वरोम गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्द्रुलसितं तारिणं वृत्तम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार श्वान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं संहिता सन्धि शैषा गणेश विद्या गणकऋषि निश्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता। ओम गंगणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तचतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्यतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनावरः। नमो वात्प्रते नमो गणपते नमः। प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदर एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षभिजत्राः स्थिरम् अंगे तुष्टवासः तनुभिः वशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षार्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण दिवस पहिला। आज आपण 1 ते 9 अध्याय वाचन करणार आहोत। श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः। ओम नमो श्री विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा तुझे जे चिंतन करीती तया विघ्नेन बाधिती सकळ अभिष्टे साधती अविलंबेसी सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदरा हरि ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती सकळ अभिष्टे साधती तुझे प्रसादे समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक तू ते वंदिते जे लोक कार्य साधितयाचे माझे मनेची वासना तो अपूर्वावी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देही मजा आता नेनता होतो मतिहीन म्हणून धरले तुझे चरण 14 विद्यांचे निदान शरणागत वरप्रदा माझे अंतःकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पावावी दातारा आता वंदू ब्रह्माकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा विद्या वेदशास्त्रासी अधिकार जाना शारदेसी ती वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहुनी या माझी ये वाणी ग्रंथी रिगू करी आता गुरुचे नामी तुझी स्थिती मनोनी मनती नृसिंह सरस्वती या कारणे मजवर प्रीती नाम आपुले म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिघू करी आता
आता वंदू त्रिमूर्तीसी विद्या ब्रह्मा विष्णू श्रीवासी विद्या मागे नमी तयासी अनुक्रमे करोनी चतुर्मुखे असती ज्यासी करता चोका सृष्टीसी वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणी नमना माझे आता वृंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना आता नमो शिवासी धरली गंगा मस्तकेसी पंचवक्त्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांनी वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियेसा नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवीतसे ज्ञान दावेजी भरवसे आपुला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार तेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना सहाय्य होणे शब्द उत्पत्ती ही नेने कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळिका विनवोनी मग ध्यायले पूर्वजमनी उभय पक्ष जनकजननी महात्मे पुण्यपुरुषांचे आपस्तंभ शाखेसी गौत्र कौंडिन्य महाऋषी साखरे नाम ख्यातीसी सायन देवा पासाव नमिता जनकजननीसी नंतर नमो श्री गुरुसी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी तावन मात्र माझी मती ते नेने काव्य उत्पत्ती जैसे श्री निरोपिती तेने परी सांगतसे पूर्वापार आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न अहर्निशी निरोप देती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारी श्री गुरुवाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानु श्रेय वृद्धी पावविनारो आपनो श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार कव चरित्र कवनान वर्णवे चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैसी वाचे आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा ऐशी कथा जयांचे घरी वाचिती नित्य मनोहरी श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करोनी निसंदेह साता दिनी एकता बंधन तुटे जाना निधान लाधे अप्रयासी तरी का कष्ट जे सायासी विश्वास माझी या बोलासी ऐका श्रोते एकचित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे बळे श्री गुरु स्मरण असे भले ऐनु भावा हो सकळीक श्री गुरु चरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू क्षोत्र करोणी सावधानू एकचित्ते परियेसा श्री नृसिंह सरस्वती होते गानगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेन ऐका एकचिते तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चहू राष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र दारा धन संपत्ती जयचे इच्छिले होय जना लादोनी या संतान नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे ऐसता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याये श्री गुरुसी असे मनी व्याकुळित चिंता वेष्टीला असे बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धान करोणी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जड रूपे कायकाच ज्याचे नामस्मरण करता दैन्य हानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे याची बोलाची या हेवा मनी धरोनी पाहावा श्री गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळू बा सर्वभूती अति व्याकुळ अंतःकरणी निंदास्तुती आपुली वाणी कष्टला भक्त नामकरणी करिता होय परियेसा गुरुची त्रिमूर्ती मनती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांसी रक्षान दयानिधी अंतःकरण स्थिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सखा भ्राता तुची कुळदेवता पारंपारी सदा कष्ट चित्ता का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवासी तुझी दाता तुझ वाचून आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिल्या वाचून न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्यात हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता एक श्री गुरुनाथ काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम असे नसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न करीती स्वभावा उदक पूर्ण सर्वा सेवी करी नेने सेवा कैसी स्थिर नवे मानसी माझे वंशी तुझे दास माझ्या पूर्वज वंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुसी तुझे चरणी
आता मज उरी न देसी नरहरी चिंतोनी व्यवहारी घेई न जाना दिसत असे आता कठीणता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकासी करू नये ऐसी कठीणता परियेसी बरवे न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरीसे अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमरासी कोपन धरी कैशी आलंगोनी हर्षी संभोकी पा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊन पिते सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोकोनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवन आता क्षमा करी करुणा करी ऐसे वानिते तुझ पिसे अजून तरी कैसी कृपा न ये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सा लागी धेनु जैसी ठाकी भुवनु तैसे श्री गुरु आपणू आले जवळी एताची गुरु मुनी वंदी नामक करणी मस्तक ठेवून चरण युग्मी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 2। श्री गणेशाय नमः। त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णातिरी वास करोनी ओजा सुभक्त तेथे करीती आनंदा ते सुरस्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेचा रूप दिसे सुषुप्षित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा येऊन योगेश्वर जवळी भस्म लाविले कृपाळी आश्वासुनी तया वेळी अभय कर देतसे इतुके देखुनी सुषुप्षित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत ये वेळी मूर्ती देखली सुषुप्षित तेची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची देखोनी या योगीशा ते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणतसे कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोने तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्ध मने आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमा तीर त्रयमूर्तींचा अवतार श्री नृसिंह सरस्वती कीर्ती ब्रीद ख्याती सांगतसे सिद्ध यती यंशो वंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामी या सिद्ध मने तये वेळी एक शिष्या स्तोममोळी गुरु कृपा सूक्ष्मस्थळी भक्तवत्सल परियेसा गुरु कृपा होय ज्यास दैन्य दिसे कैसे त्यास समस्त देवत्याशी वश कळी काळासी जिंके नर त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणे जे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एका भावे भजावे एखादे समयी श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपुले भक्तजनासी ऐसे ऐकुनी नामक करणे लागे सिद्धाची या चरणे विनवत असे कर जोडून भक्ती भावे करोनिया स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्ही निरूपलेती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवनशास्त्र पुराणीचा संदेह फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध मने शिष्यासी तू आपुसले आम्हासे वेद वाक्य साक्षीसी सांगेन एक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माचे या मुखे करुण त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मावैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मा वाक्य विस्तार तया व्यासापासून ऐकी जे समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारुणी सांगेन एका एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मायासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मादेव निरूपिला ब्रह्मादेवे कलियुगासी सांगे केवी कारणेसी आद्यंत विस्तारेसी निरूपीचे स्वामी या ऐक शिष्या एकचित्ता जदी प्रळयो झाला होता आद्य मूर्ती निश्चिता होता वटपत्रशयनी अव्यक्त मूर्ती नारायण होटा वटपत्र शयन बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टी रचावया जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळोपजविनाभिहून त्रैलोक्याची रचना कर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा मने ब्रह्मा तये वेळी समस्ताहून आपण बळी मज होना अनेक स्तोळी कमन नाही म्हणतसे हासोनी या नारायणू बोले काढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तया देणी देखून या श्री विष्णू
ब्रह्मासी नमस्कारी ब्रह्माहर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषणी नारायण निरोप दिला अति गहन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तयेवेळी ब्रह्मा विनवी विष्णूसी नैने सृष्टी रचावयाशी देखील नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकून ब्रह्माची या वचनो निरोप त्यासी महाविष्णू वेद असिती हे घे म्हणून देता झाला तयेवेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेच परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणतले अनादिवेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण तैसी आरसा असे कोण सृष्टी रचावी तया परी तया वेद मार्गे सृष्टीची रचिगा ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी पुराजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उपजाविले कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाऊन भूमीसी प्रकाश करी आपणाते ऐकून ब्रह्माच्या वचने कृतयुगा आले संतोष न सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानीसाचे यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्ष माळा कर कंकणे ये निरूपे युगकृत ब्रह्माची या असे विनवित माते तुम्ही निरूप देत केव जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माती न साहित्य ऐक कवने परिवर्तावे ऐकून सत्ययुगाचे वचने निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण कचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिक का बोलावून त्रेतायुगा ते विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणासी हाती देखा कुश संविधा असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षी निरोप घेऊन भूमीवरी बोलावनी ब्रह्मा हर्षी निरोप देती दापारासी सांगेन तयाची रूपासी एका श्रोत एक चित्ते खड्ग खटवांग धरोणी हाती धनुष्यबाण येरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापर ऐसा निका निरूप येऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरवल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मा याचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतःकरणी पिशाच्या सारखे वदिनी तोंड खालते धरुणी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे कली अति प्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून देखून तयाचे लक्षण ब्रह्मा हास्य अति गहन पुसत असे अति विनोदाने लिंग जिव्हा का धरेली कलियुग म्हणे ब्रह्मायासी जिंकीन समस्त लोकासी लिंग जिव्हा रक्षणारांसी हारी असे आपणाते ऐकून कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझं उपदेशी तुझ्या युगी आयुष्य न रासी स्वल्प असे एक शत पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहुल मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी मग होय तयासी गती आयुष्य असे खंडिती या कारणे कष्टती क्षिती बहु दिवसपर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्य पण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी त्यासे तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्माचे ये वचन कली म्हणतेचे नमुन स्वामींनी निरूपले जे जन तेच माझे वैरी असते काळात्म्याचे ऐसे गुणछेदन करील धर्मवासना पुण्यात्म्याचे अंतःकरणा उपजेल बुद्धी पाप विषयी कलीचे वचन ऐकुनी ब्रह्मा हासे अति गहनी सांगत से विस्तारोने उपाय कलीसी रहाटावया काळ वेळ असती दोन्ही तुझं साह्य होऊनी येत असती निर्गुणी तेची धाविती तुझा मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्री वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरुद्ध असे परियेसी जे अधिक पुण्य राशी तेच जिंकिती तुझं या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी तेचे ईश्वरी ऐक्य होती ऐकुनी ब्रह्माचे या वचन कलियुग करतेसे प्रश्न कैसे साधूचे अंतःकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तयेवेळी एक चित्ते ऐक कली सांगेन ऐका श्रोते सकाळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरुणी अंतःकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कथे जाण लोभ वर्जित न रासी माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी का त्रिकपिलाधीनुसी भजनारासी दोष न लागे तुझं वैष्णवी अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशी सीम आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यासी तू बाधू नको कली विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवनस गुरुस्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती ऐकुनी कलेचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाह कह उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे
कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरो निश्चिता ईश्वर होई जरी कोपता गुरु रक्षिल परियेसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वर कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखिले निश्चिती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुरेवः परतत्त्वं तस्माद् गुरु मुपाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्य जान तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मा कारण म्हणून गुरु आश्रवाया या कारणे श्री गुरुसी बसावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थव्रत योग तपासी ज्योतिष स्वरूप असे जाना गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा सर्ववृद्धी कथा वर्तिली अनादी अपूर्व तुझं सांगेन पूर्वी गोदावरीची तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृग वसती ब्रह्मा ऋषी आदी करुणी तप करती तया स्थानी तयांत वेद धर्म म्हणून पहिल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणूची ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरु परायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया गुरुसेवा करिता वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यासी बोलावुनी पुसत असे संतोषणी एका श्रोते सकळ जन बोलावुनी शिष्यासी म्हणे गुरु परियेसी प्रीती असेल जरी तुम्हासी जरी माझी वाक्य परिसावे शिष्य म्हणती गुरुसी जे स्वामी निरोपदेसी अंगीकार भरवसी आम्हासी तू तारक ऐकून शिष्यांचे वचनी संतोष झाला वेदधर्म मुनी संदीपका ते बोलावून सांगत असे परियेसा ऐका हो शिष्य सकळीक आमचे पूर्वाजित असे ऐक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही असे शेष आता भोगीला वाचून न सुटे जाना तपसामध्ये जरी उपेक्षा करीत तरी ताप मोक्षासी आडरिगत याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही हे निश्चित करुणी पाही भोगावे आम्हा परियेसा या पापाची निष्कृतीसी जावे आम्हा वाराणसीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पाप भोगी न स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रती देखा दीपक म्हणे श्री गुरुसी पापकरिता देहनाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित आपुले देही भोगिन त्वरित पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नव्हे आपणासी दीपक म्हणे श्री गुरु स्वामी निरुपावे आपणासी सेवा करिणे स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगीचे ऐकुनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कृष्टी होईल अंगहीन अंध पांगुळ परियेसा संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत जरी असेल दुर्डवत तरीच अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईल आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करणे निश्चित स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणी लागला ऐकून शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे आपुले पापा आपणासी गाय नोय पुत्र शिष्यासी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगिना आपुले पाप दुःख आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत जे पडिते रोगे देखा प्रतिपाळनारासी कष्ट अधिका मजहून संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगिन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊन या तया काशीपुरी जाण पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता कैसा त्यासी कुष्ठ होता श्री गुरुसी नेले काशीपुरा प्रती मनकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सन्निदेसी राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मनकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगत होता तया स्थानी कुष्ठरोगी व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अति भक्ती करोनी भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणून देती नित्य करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणिता एके दिनी न जेवी श्री गुरु कृपोनी स्वल्प आणिले म्हणून इकडे तांडूनी देत भूमीवरी एरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहु व समिष्टान्न नानी सीन म्हणून क्लेश करिता झाला परियेसा तितुकेही आणि मागून या सर्वस्व करीत असे वाया कोपी देत असे शिविया परोपरी देखियेसा एखादे समय शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मजे निमित्त कष्टलासी शिष्योत्तम शिखामणी सवयची म्हणे प्रापी क्रूरा माते गांजले अपारा तू पुमास विष्टामुत्रा क्षण क्षण धूत नाही पाप जेते असे बहुत दैन्य मत्स्यरहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूपते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ सोळा
भाग नव्हती का वेद धर्म द्विजू ऐका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुची गुण दोष मनिना आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वरी म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखी क्षेत्र असदा कधी न करी तीर्थयात्रा नवचे वेदाची या यात्रा गुरु सेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुर से आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे त्याचा वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होणे पिनाक येऊन उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुल दीपका कष्टोले तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो मग आता दीपका म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय होमकेशी न पुसता आपण गुरुसी न घे परियेसा म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासे विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झाली या स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे तुम्हासी ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कृपेन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थो ईश्वरासी भोगिल्या वाचून पातकासी निवृत्ती नवे गा परियेसी जन्मांतरी बाधिती ऐसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परिशिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप पुसुनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊन म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करुणी गोमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील परियेसी दीपक म्हणजे बाळकेसी गुरु भक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एक चित्ते वर देव म्हणून आपण गेलो होत तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा तैसे तापसी योगी असी नवे मन वर द्यावयासी बलात्कारी देता कैसी वर न घेतो दीपक तन मन गुरु समर्पण सेवा करीती संतोषन त्रैमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून ऐकून इतके शारंग धरू पहावाया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्त प्रकारू पाहता झाला ते वेळी सांगतले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि कभवते संतोषाने दीपका ते म्हणे विष्णू परियेसा बोलावून दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टले तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखून आम्हासी वर देसी परियेसी कवन कार्य सांगमच मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारी येऊन पाही देवी कैसी वरमज एकूण दीपकाचे वचन संतोष झाला महाविष्णू सांगत असे विस्तारोणी तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून जाहल संतोषी जे भक्ती केली गुरुसी तीची आम्हासी पावली सेवा करिता माता पिता ते पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावत असे ऐसे एकूण दीपक नमिता झाला आणि कवी नमितसे एक सिद्ध म्हणे द्विजासी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्र द्विमामांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा गुरुदेव देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जवळ घालू द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या करणे श्री गुरुराज भजत असे परियेचा संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तुझ शिष्य शिरोरत्न बोळा भक्त तुझी माझा काहीतरी मागा आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरेने आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूसी जरी वर दे आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देही सुखे या परेन मागे आणि के म्हणून चरणी लागला दिदला वर शारंग पाणी संतोषीन बोलेवानी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राणसका होसी तू ओळखले गुरुची देखील दृष्टी परब्रह्मासी आणि कजनी आम्हा पुससी सांगेने एका एक चित्ते जे जे समय श्री गुरुची तू भक्तीने स्तुती करीसी तेने आम्ही होऊ संतोषी तेची आमची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जनस भक्तीसी आम्हा पावी निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाणत यामध्ये बडता चक्षण केवी होय परियेसा जयाचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोच शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो का वरू फल प्राप्त होय गुरु त्रैमूर्ती याच कारणे ऐसावर दीपकासी दितला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगतसे कलिसी एकचित्त परियेसा वर लाधोनी या दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु ऐक तया शिष्य दीपका
एक शिष्य कोळ दीपका काय देते रे वैकुंठ नायका विस्तारुनी सांगनी का माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरु सीवर दिदला ऋषिकेशी म्या सांगितले ऐसी गुरु भक्ती व्हावे म्हणून. गुरुची सेवा तत्पर ऐसी अंतःकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषोनित गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारो जीवित तू होय स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारे नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषी. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परी येसी दिव्य देह तक्षणीसी झाला गुरुवेद धर्म. भाव शिष्याचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अति विशेष त्याची कैसे पापर आहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे. सिद्ध म्हणे नामकारणी दृढ मन असावे याची गुणी तरीच ठरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लादे ईश्वरासी ईश्वरी होय तयावश्य. गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया नमन न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री दृश्य सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोणी संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान तुम्हा निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामी या. कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या आलंकुनी आशीर्वचन देऊन सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जेवांची मनी अर्थ त्वरित होय साध्यांत गुरुचरित्र ऐकता. धनार्थियास अक्षयधन पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी. जे भक्तीने समस्त एक पटती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिक पुत्र होती. ब्रह्मरोग पीडन न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुष्य ऐकता होय भरवसी ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते ऐकता. इथे ऐकून ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी. साक्षात्कारी गुरुमूर्ती भेटी लागे मज जगज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. गुरुची महिमान ऐकोकानी सांगेजे स्वामी विस्तारोने अंधकार असता रचने सूर्योदया परी करी. इतुकी अवसरी सिद्ध योगी अभय करी धरून या सव्य करी घेऊन गेलं स्वस्थान. अमरजा संगम भीमारती जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसुनी सांगे ज्ञानोदय. ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणा क्षणा करी नमन करुणा वचने करुनिया. जी मी संसार सागरी बुडालो त्रापत्रयपुरी बक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपा उपजावो विनवितसे नामकरणे मस्तके सिद्धांचे चरणी न्यासित झाला तये वेळी. तव बोलिले सिद्ध मुनी उठवितसे आश्वासोने नदरी चिंतामणी साकडे फेडीन तुझा आता. जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती. श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुणी मानसी श्री गुरु देईल काय मनसी. त्यागुणी हा भोग भोगिसी नाना चिंते व्याकुळीत. सांडुनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईला पार. ऐसा देव कृपासागर तुझ नेपोक्षी सर्वथा. ऐसा श्री गुरु ब्रह्मामूर्ती ख्याती अशी स्मृती संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे. स्वामींनी निरूपिली जय सकळ झाले माझे मन निर्मळ. वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे. गुरु त्रिमूर्ती ऐकोकाने का अवतरले मनुष्योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र पारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उल्हासाविला. हिंडता आलो सकळ क्षिती नवे कवना ऐशी मती. गुरुचरित्र न पुसती तू ते देखील आजी आम्ही. ज्यासी इह परत्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करून या दृढ एकचित्त ऐकिजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंची. इच्छा माझा मनी वाचा लाभेल चारी पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार चाहल त्रय मर्तू आपण धरुणी नरवेश कलियुगी. कार्यकारण अवतार होऊन यती हरिहर उरावया उतरावया भूमीचा भार भक्त जन तारावया.
एका वेगळे एक न होती कार्यकारण अवतार होती. भूमीचा भार फेडिती प्रत्यक्ष असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची एकाज विष्णूचे अवतार करविले. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढवत हरिचिंतन सर्व काळ असो ती त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊन द्वादशीसी पातला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडी म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशास अभिवंदुनी अर्घ्यपाद देऊनी पूजा केली उपचारी विनवतीसी ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारुनिया. ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंगो होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषीची. तव आले दुर्वास देखा पाहुणे अंबरीशाच्या मुखा मने भोजन केलेसी का अतिथी वीर दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजे स्मरला सारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा. शापिले ऋषींनी द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला. मिथ्या नवी ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्त वसल ब्रीद जाण तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी तू शापिले अंबरीशासी राखीने आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळेश्वरी अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोणी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारोणी भूमीसी नाना स्थानी जन्मावे. ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तुवा ऐकिले महाभागवती विस्तारले अनंत रूपी नारायण. कार्यकारण अवतार होती कचित प्रकट कचित गुप्ती ते ब्रह्मज्ञान जाणे ती मूढमती काय जाणे आणि एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज. अनसूया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाली त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरुणी आली पुत्र झाले तियेचे नामधारक पुसे सिद्धासे विनोद कथा निरोपलीसी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवने परी. अत्री ऋषी पुरी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारोणी सांगमच मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्ट लाभती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम त्रयोदशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुम्ही भक्ती प्रीती पाहू गुरुचरणी. ऐक शिष्य चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आधी माध्यव सानक प्रश्न केला बरवानी का सांगेन तुझं विवेका. अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वा ठाई. आपो नारायण मन निर्पाही वेद बोलती याची कारणे उदका आपो नारायण आपण सर्व ठाई वासी पूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ तेचे ब्रह्मांड नाम चाहले रजगुणे ब्रह्मायासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तोची ब्रह्मांड देखा फुटून शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका होनी ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथ उपजोनी रचिली 14 ही भुवने 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नाम सांगेन परियेसी 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस पुलस्त पुलह कृतु वसिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जान. ब्रह्मपुत्रांमधील अत्रि तेथून पीठ गुरुसंतती सांगेन एक चित्ती सौभाग्यवंत नामधारका. अत्र ऋषींची भार्या नाम तिची अनुसूया पतिव्रत शिरोमणी या जगदंबतेची जाना. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण म्हणून तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतित मानसी. इंद्रादी सुरवर मिळून त्रिमूर्तीपाशी जाऊन विनविता ती प्रकाशुनी आचार अत्रि ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामी या पतिवती स्त्री अनुसूया आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोणी. पती सेवा करी भक्तिसी मनोवाक्य मायनसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवणे काळी. तिचा आचार देखून सूर्यभीतसे गगनी उष्णतीसी लागू म्हणून मंद मंद तपतसे. अग्नी झाला अति भीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे. भूमी आपण भिवून देखा नम्र झाली तिची पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो. नेनो घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरोण एखाद्या ते वर देताची जाण आम्ही तोही आमुते मारू शके त्यासी करावा उपाय
तू जगतात्मा देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून या तुम्हा सांगो आलो करा न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्याद्वारी अहर्निशी राहू चित्त धरुणी ऐसी ऐकून त्रयमूर्ती महाक्रोधेस कांपती चला जाऊ कैसी पाहू कैसी सती पतिव्रता म्हणता ती व्रतभंग करुणी तिसी ठेवून येऊ भूमीसी अथवा व्यवस्थावलायासी पाठवू म्हणती निघाले सत्व पहावयास तिची त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रमा आला अत्रीचे अभ्यागत होऊन ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसूयेसी आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती क्षुदे करून बहुत पिडून आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि कठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पणा अभ्यागत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकून आलो याच्या कामी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकून अनुसूया नमन केले अतिविनया बैसाकार करून या क्षालन केले चरण त्यांचे अर्घपाद्य देऊन त्यासी गंधाक्षता पुष्पेसी सवीची म्हणतेसे हर्षी आरोगण सारीचे अतिथी म्हणती हे वेळी करून आले आपण आंघोळी ऋषी येता बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे वासना पावती अतिथी ते काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरित तेथे केला तेथे बैसकार बैसवोनिया पाटावरी घृतीसी पात्र भिधारी घेऊन आली आपण क्षीरी शाक पाकत वेळी तिसी म्हणती अहोनारी आम्ही अतिथी आलो दुरी देखून तुझी रूप सुंदरी अभिष्ट मानसी अनेक वसे नग्न होणी आम्हासी अन्न वाढावे पली येसी अथवा काय निरुपदेसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथीचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार कर अंतःकरणी अतिथी विमुख तापोहीन पती निरूप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खेळ पतीचे असेल तपफळ तारील माझं म्हणत असे ऐसे विचारून मानसी तथा सुमने तयासी भोजन करा स्वचित्तेसी नग्न वाढीन म्हणत असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून या झाली नग्न मने अतिथी बाळ माझे नग्न होऊनी सती देखा घेऊन आली अन्नोदका तव तेची झाली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखून अनुसया भयचकित होऊन या पुनरपी वस्त्र नेसुनिया आली त्या बाळकापाशी रुदन करती तिने बाळ अनुसूया राहावी वेळोवेळ शुद्धार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन बाळकासी स्तनपान देत असे हर्षी एका सोडून या एकासी निवारण करी क्षुधेचे पाहे पान वल काय कडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्री क्षुधा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्तसमुद्र वळी वागणी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्नी रुद्र स्तनपान करवी अनुसूया सुंदर तपसी हो अत्री ऐसा अनुसूया अशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवनी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन बाळकासी खेळवी तसे ती घासे घालून बाळका पाळणेसी पर्यंते गायित वेळी पर्यंते गाय नाना परी उपनिषार्थ अतिकोसरी ती उल्हासे सप्तस्वरी संभोकित असे त्रिमूर्तीसी इतके होते तर वेळी माध्यान्ह काळी अतिथी वेळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखील अनुसूया घात केसी बाळे ऐसे म्हणत पुसत असे तर वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता अत्रि ऋषी संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तये वेळी बाळे रे राहिले पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनुसूया सत्य पतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर मागजे इच्छिसी अत्रि म्हणतसे सतीसी झेवांचेसी ते मागा आता अनुसूया म्हणे अत्रिसी प्राणेश्वरी तूच होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता ते गे बाळका आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रा परी हेसी मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकून वर दिदला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिली तिचे घरी अनुसूया पोशी बाळका परी नाम ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची परियेचा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहून माता भिमुखा निरोप मागोती कौतुका जाऊ तपाने जस्ताना दुर्वास म्हणे अहो जननी आमो ऋषी अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमते नित्य दर्शन तुम्हाचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरुणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे म्हणे धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाना दत्त तय विष्णुमय जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुला ते अनुसूयाच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका
नाम दत्तात्रेय ऐका मोळ पीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न ऐका पुसत असे सिद्धासी दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार जाहले गुरु कवने परी निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसी अनुक्रमे निरोपावे मने सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकाळाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रैमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः। नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले मानुषी भक्त जन तारावया ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू ऐका अंगकारेले अवतार देखा तारुष मानुषी नाना रूपे घेत असे मत्स्यकुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कोळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होनी मागती जन्म गवळिया गुरे घरी गुरे राखी वस्त्र फेडून या झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होऊन कलंकी अवतार जाणार तुरुंगा रूढ काय आवडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ संगरा करणे भगीरथ आणि गंगाभू मंडळी तैसी एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता तिचे ओदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा पीठा पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तमवंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपण राजा जाण त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य प्रतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्ती भावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा असे एकमनी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा वर्तते ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी विशेषी श्राद्ध होते अमावस्येची तया विप्रा घरी देखा न जेविती ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयेवेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप धाविले अति गहने पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेय म्हणती तियेसी मागो मातीचे वांचेसी जे जे मासना तुझे मानसी पावेल त्वरित मनितले ऐकुनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवितसे कर जोडून नाना परिस्तवोनिया जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे आता पुरवावे ते देवराय आता मात वरदेसी वासना असे मानसी नवावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तुवा पूर्वी जगन जीवना अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली ऐकून तिचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरून आश्वासून माग जननी म्हणत असे तव बोलली पतिव्रता स्वामीजी निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षयहीन पादहीन मावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा जगतवंद देव सदृशा तुम्हा सारेका दातारा ऐकून तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनासी तापसी मने तियेसी पुत्र होईल परियेसी उदरिले तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावी तुम्ही त्याची या बोली ऐरवी न राही तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतिर्बळी तुमचे दैन्य हरिल इतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीत असे मानसी विप्रवनिता तयेवेळी विस्मय धोरणी घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय माध्यान्ह समयी अतिथी काणी दत्तात्रेय येतात तयेवेळी विमुख न होता ते काळी भिक्षा मात्र घालीजे दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खून तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात ऐकून सतीचे बोला विप्रमाणी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त करुणी पित्र कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूसी आम्ही साक्षात्कारे आपण येऊन भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नवमास क्रम योनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करून केले जात कर्म तयेवेळी मिळबोली समस्त विप्रकुळी चातक वर्तविती तयेवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद करुणी या कारणे नाम ठेविली तया ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपणे भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम मानता मुंजी ब्रह्माचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा अर्क तर्क अतिविस्तारी करिता झाला तयेवेळी ऐकुनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायचित समजतासे आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगत झाला द्विजवरासी वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद मने ऐका भावे माझी वांछा सांगेन
कराल विवाह माझा तुम्ही सांगू ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असे नमी काम्य आमुजे ते ये जवळी ते स्त्री वाचून अनेक नारी समस्त जाना माते सरी जरी आणाले ती सुंदरी वरू म्हणती त्यावेळी आपण तामसी ब्रह्मचारी योग स्त्री वाचुनी नारी हा बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ असे नाम झाले त्रैमूर्तीचे कैसे पितया ते म्हणे तसे जाऊ उत्तर पंथासी न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करून आपुले मने पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशाबद्ध होऊनी प्रति पाळसी म्हणून या ऐसे मनी व्याकुळीत डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करून या देखुनी मातेचे दुःख संभोखी तसे परमपुरुष उठवून या आपल्या चरण माळिके अश्रुपात पुसत असे अहो माते न करी चिंता जे जेवांसी ते देईन आता दृढ करून या चित्ता रहा सोखे आनंदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसे आम्हा म्हातारपणे दैन्य वेगळे करिसे म्हणून पुत्र असती आपणा दोन पाय पंगुळ अक्षहीन त्याते पोसावे आता कवने आमते कोण रक्षिले ऐकून जननीचे वचन अवलोकितसे अमृतनयने पुत्र दोकले जाहले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊनी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणून या आश्वासूनत ये वेळी दिदलावर तत्काळी पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावनी व्हावा मुक्त हे निश्चित ऐसे बोलोनी तयासी संभोखी तसे मातेसी पाहुनी दोघा पुत्रासी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी वो मानसी कन्या पुत्र होतील त्यांसी पौत्र पुत्र पाहाल नयनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सदा चराचरी संपन्न होईल वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावं अहो माता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधूजना सांगूनी माता पित्यासी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथून बद्रीवना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपण कार्य कारण मनुष्य देही दीक्षा करावया साधूजना तीर्थे हिंड तसे आपण मनोवेगे मार्गक्रमणे आले तीर्थ गोकर्णासी ऐकुनी सिद्धाचे वचन नवी नामधारका आपण ते परी श्रोते जन मने सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम नाम पंचोध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः त्रिमूर्ती अवतार होऊनी आपण तीर्थे करावया किंकारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून केले तया स्थाना ऐकुनी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगत असे विस्तारोण गुरुचरित्र परियेसा दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेश तसे हितार्थ विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तये स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एकचित्त करुणी नेम ऐक शिष्या नामधारका महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका आख्यान असे विषेका लंबोदर प्रतिष्ठिले पुलस्त ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळी नित्य करी लिंग पूजन पूजेविन नेगे अन्न ऐसे क्रमिता एक दिन अन्न मिळे लिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग करुणी पूजित होती संतोषणी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दर्शवीर आला तेथे वेगवत्तर माता दर्शन करावया नमिता झाला मातेची असे पूजा काय करीसी सांगत असे विस्तारेसी पूजेती लिंग मृत्तिकेची रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणावीसी मृत्तिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपली म्हणत असे मागुती म्हणे ती येसी पूजिला फळे कायसी कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास आणून तुझपाशी दिल्ले तरी होय कैसी सायस कावो करीतेसी ऐसे म्हणत असे रावण माते सवे करी पण आणि न त्वरित रमन कैलासा सहित लंकेसी पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी मृत्तिकालिंग असे कायसी म्हणून निघाला त्वरितेसी मनोवेगी निशाचर पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वत रम्यासी धरुणी हालवी क्रोधेसी विसबहू भजावळे आंदोळले कैलास भुवन उपटी तसे तो रावण दाही शिरे टेकून उचलीन म्हणे
उल्हासे शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंदोळले फणाचुक विशेष आपण कोर्म झाला कापून भयचकित देवगण अमरपुर कापतसे कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापून भयचकित गिरिजा आपण होऊन गेली शिवापाशी पार्वत विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळी तसे भारेसी खडो पाहते निर्धारी ईश्वर मने गिरिजीसी न करे चिंता मानसी रावण भक्त माझा परियेसी खेळत असे भक्तीने ऐसे वचन ऐकून विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्षशील पाने नमस्त समस्त देवगणाते ऐकून उमेची विनंती शंकर चेपिली वामा हस्ती दहा शिरे भुजे विसाहिती तडपलासे शिरी गिरीच्या तळी चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागत रक्ष मनोनी त्राही त्राही पिनाकपाने जगत रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैसे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकून त्याची विनंती चेपिली होते वामहसी काढेली त्वरित कृपेने सुटला ते तुनी लंकेश्वर स्तोत्र करीतेसे अपार शिर छेदुनी धरिले करी तंतू लाविले निज अंतरे वेद सहस्र एकवचने वर्ण क्रमादी विस्तारुणी समवेद अति गायनी समस्त रागे गातसे शिर कापुने आपुले दे का यंत्र केरे कमळिका शिरा काढूने तंतू का रावणे स्वर्गात असे समयासमयी आलापन करी दशा शिर आपण प्रातःकाळी करी गायन अष्ट रागे परियेसा ऐसे 36 रागेसी गायन करी समवेदासी निर्वाण रूपा आहे कैसी चंद्रमौळीची भक्ती ते रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनत्रेसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहुनी संतोषी मागवर म्हणत असे मने रावण शिवासे काय मागू तुझ पाशी लक्ष्मी माझे घरची दासी 8ही निधी माझे द्वारी चतुरानन माझा जोशी 33 कोटी देव हर्षी सेवा करीतात अहर्णीची चंद्र सूर्य वर्ण वायू अग्निसारखा सेवा करी वस्त्रे धुतसे अति कुसरी माझा आज्ञाधारी निरूपा वेगळीने मारी कवना इंद्राजिता सारखा पुत्र कुंभकर्णा सारखा भ्रात्र स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी सहस्र कोटी आयुष्य माझ समान नाही तुझा आलो असे याची काजा कैलास नेन लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा मूर्ती दातारा ईश्वर मने रावणासी जरी चाडा असेल पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग देईन तुझं जे जे मनेची वासना पुरेल ऐसे जाना लिंग असे माझा प्राण म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळ तिनी अष्टोत्तर शत जप करुणी रुद्राभिषेक करुणी पूजा करी एक चित्ते वर्ष 3 जरी पूजिसी तुझी माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परियेसी दर्शन मात्रेचा हा दोषी त्वरित जातीला अवधारी ठेवू नको भूमीवरी चोवरी पावजी तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील इतुके होता अवसर नारद होता ऋषेश्वर निघाला गेला वेगे तत्वर अमरपुर इंद्रभुवना नारद मने इंद्रासे काय स्वस्त चित्ते बैसलासी अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिदले कर्पूर गौर आणि दिदला असे वर तूच ईश्वर होशील वर्षे 3 पूजली आसी तूच माझे स्वरूप होसी तुझी नगरीच कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझ ऐसा वर लाभोनी रावण गेला संतोषोनी तेतच कोटी देव कोटुनी सुटतीला आता तुम्हासी ऐसे वचन ऐकून इंद्र भ्याला कापोनी नारदासी विनवी कर जोडुनी काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाय करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयापाशी तो यासी उपाय करील इंद्रा नारदा समवेत गिरी ब्रह्मलोका त्वरित विस्तारोणी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मायासी ब्रह्मादेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारी विरींची मनी विष्णूसी प्रतिकार करा वेगेसी कारणे असे तुम्हासी राम अवतारी परियेसा ऐसे विनवी चतुरानन तव विष्णू म्हणे कोपन कार्य नासिले म्हणून निघाला झडकरी कैलासासी विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा काय करीसी प्राणरिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडला आम्हासी संतोषो निधी दिले प्राणलिंग आपले शिर छेदुनी देखा विना केल्या स्वहस्तिका सप्तस्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परिहेसी बोली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू मने उमाकांता तुम्ही ऐसे वर देता आमाची जायस होता बहुता दैत्योन्मत्त होता ती देवद्वैतादी लोकासे पीडा करिता ती बहुवसी याची कारणे आपण असे अवतार घेणे पडते देखा कधी दिदले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर मने विष्णूसी 5 घटी झाल्या देखा ऐकताची शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आडवावयासी बोलावुनी नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी जाते लंकेसी रावण मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परियेसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणे तसे चक्र झाले सूर्य आड असणार संध्या रावणाचा तुम्ही जाऊन या रूढ विलंब करावा तयासी ऐसे ऐकून या विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंकानाथ नारदाते पाठवून विष्णू विचारी आपुले मने गणेश्वरा ते
विनवोनी पाठवू म्हणे विघ्नासी, बोलावुनी श्री गणेशासी, सांगे विष्णू परियेसी, कैसा रावण तुझसी सदा उपेक्षित. बाळकपणे तू वाजावे, शिष्यरूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी, संध्यासमयी तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती, तुवा ठेवावे क्षिती, लिंग राहील तेथेची. गेला होता नारद पुढे, ब्रह्मा ऋषी महात्म्य काढे, उभा ठेला रावणा पुढे, म्हणे कोठूनी आलासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्कृष्ट तपासी, संतोष विले चंद्रमौळी, प्रसन्न होऊन या आम्हासी, लिंग दिदले परियेसी, अनेक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथ दैव अधिक तुझे आता, लिंग दादलासी अमृता जाणू आम्ही आद्यंत, लिंग महिमा ऐककानी, जे पूजितील वर्षेतीने तीच ईश्वर होईल निर्गुणी, वरदमूर्ती तो होय. लिंग असे जये स्थान तेचे कैलास असे जाणे, महत्व याचे होते याची गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरासी, असे अनेक अपार महिमा सांगेने ऐकणे पा. रावण म्हणे कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेसी, म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे तये वेळी, सूर्यास्तमान आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी, सहस्र वेद आचरसी, संध्याकाळी मार्ग क्रमिसी, वाटेस होईल तुझनिशी, संध्यालोप होईल, आम्ही जाऊ संध्यावंदनासी, म्हणून नारद विनयेसी, पोसोनिया रावणासी, गेला नदी तीरा नारद. रावण चिंती मानसी, व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी, संध्या घडला म्हणे तसे, ईश्वर देखितले आपणासी, लिंग न ठेवावे भूमीसी, संध्या समय झाला निशी, काय करू म्हणत असे. तव देखील ब्रह्मचारी, अति सुंदर बाळकापरी, हिंडत असे नदी तीरी, देखिले रावण तये वेळी. हा सोनिया लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळा कवनाचा कुमार, प्रीती भावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमुचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगेसी, रुद्राक्ष माळा असे देखा, शंकर म्हणती तयासी, भिक्षा मागे अहर्निशी, वृषभारूढ उमा सरसी, जननी माझी जगन्माता. इतके ऐकून लंकानाथ त्या बाळका ते संभोकित, लिंग धरी ऐसे म्हणत संध्या करीन तव वरी, बाळक विनवी तयासी, न धरी लिंग परियेसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रवू नको आम्हा ते. तुझे लिंग असे जड, आपण बाळक असे वेड, नघे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुम्हासी, नाना परी संभोकित, लिंग देत लंकानाथ, संध्या करणे तू आपण त्वरित, समुद्र तीरी बैसला. ब्रह्मचारी थडीसी, उभा विनवितसी रावणासी, जड झाली आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी, वेळ तीन परियेसी, बोलाविन तुम्हासी, वेळ लागली या परियेसी, ठेवीन आपण भूमीवरी. ऐसा निर्धार करुणी, उभा गणेश लिंग धरणी, समस्त देव विमानी बैसोनी, पाहती कौतुक, अर्घ्य समय रावणासी, बोलावी गणेश परियेसी, जड झाले आपणासी, लिंग गेगा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा, रावण करीतो अतिविवेका, हाती दाखवितो बाळका येतो राहो म्हणून, अनेक एक क्षण पाहुनी, गणेश बोले वेळ दोन्ही, जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे. नये रावण ध्यानस्थ, गणेश असे विचारित, समस्त देव साक्षी करीत, लिंग ठेविले भूमीवरी, श्री विष्णू ते स्मरोणी, लिंग ठेविले स्थापुनी, संतोष झाला गगनी, पुष्पे वर्षती सुरवर, अर्घ देऊनी लंकेश्वर, निघून आला सत्वर, मग लिंग देखिले भूमीवर, मनी विकळ जाहला, आभूषणी रावण देखा, ठोसे मारे गणनायका, हास्य वदने रडते देखा, भूमीवरी लोळत असे, म्हणे माझ्या पितयासी, सांगणे आता त्वरितसी, कामारी ते बाळकासी मिळाला, म्हणून निघाला रडत देखा. मग होत रावण काय करी, लिंग धरून दृढ करी, उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालत असे, कापे धरणी यावेळी, रावण उचली महाबळी, नये शिरल लिंग शिरा फळी, महाबळी राहिला, नाम पावले याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडून ओढिता रावणे, गोकर्णाकार झाले देखा. ऐसे करुणी लंकानाथ गेला, मागोती तप करीत, ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र, समस्त देव तेथे आले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तारा करावा कृपेसी, पूर्वी कवनावर जाहला, समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आराधना केली कवनी, पुराण कथा सांगमज. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगणे तुझ विस्तारेसी, एकचित्त ऐकावे पूर्वयुगांतरी, इक्ष्वाकुवंशी मित्रसह राजा परियसी, प्रतापवंत क्षत्रियवंशी, सर्व धर्मरत हो देखा. असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदेसी, प्रवेश जाहला अरण्यासी, वाससिंह शार्दूलाचा, निर्मुनश्य अरण्यात राजा पारधी खेळत, बैठला तेथे दैत्य अवधूत ज्वाळाकार भयानक, राजा देखोनी तयासी, शरजाळ वर्ष कोपेसी, मूर्छना येऊन धरणीसी, पडिला दैत्य तये वेळी,
दैत्यवधिता तयेवेळी होता त्याचा बंधू जवळी, आक्रंदित तसे प्रबळी बंधू शोके करून या प्राण तजिता निशाचरू बंधूसी म्हणतसे येरू, तू जरी होशील सहोदरू सोड माझा घ्यावा त्वरित, ऐसे बोलोनी बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया तयापाशी नररूप धरले तयेवेळी, रूप धरुणी मानवाची सौम्यवाणी बोलेवाचे, सेवकत्व धरिले राजयाचे अतिनम्रत्वे बोलावुनिया, समस्त मृग मारोणी दृष्ट जीव छेदोनी, राजा आला परतोनी आपुले नगर परियेसा, ऐसे क्रमित स्वयं एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी वसिष्ठ आदी मुनिवरा, ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक, कपटी होता जो सेवक तो स्थानी ठेविला, राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी, जे जे मागतील भानवसी सर्व आणून त्या द्यावे, अंगीकारुणे तो सेवक नरमास आणून देख, कपट भावे करवी पाक केली शाखत यावेळी, ठाव घालिता ऋषीश्वरासी पहिलेच वाढले नरमांसासी, पाहताच कोपाला वसिष्ठ ऋषी तिथला शापत येवेळी, वसिष्ठ म्हणे रायास नरमांस वडले आम्हास, त्वरित हो का ब्रह्मा राक्षस म्हणून कोपे तयावेळी, शाप देताची तयावेळी राजा कोपला अति प्रबळी, अपराध नसता आम्हा जवळी, माया शापली तिचे का नेने मांस पाक कवने केला, माझा निरोप नाही झाला, वृता आमते शाप दिदला आपण शापेन म्हणतसे, उदक घेऊन अंजोळी शापवया सिद्ध झाला तयेवेळी, तव राजस्त्री येऊनी चवळी वर्जिती झाली पतिसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी त्यांची चरण धरी तेने तरशील भवसागर, मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण, अंजोळे उदक होते जाण पाडेले आपल्या चरणावरी, शाप देता कल्मश पाणी पडले राजयाचे चरणी, कल्मशपाद नाम म्हणून ब्रह्मा राक्षस झाला तो राव, पतिव्रता राजमहिषी लागली वसिष्ठ चरणासी, उद्धरी स्वामी बाळकासी एवढा क्रोप काय केजे, करुणा वचन ऐकून शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमुनी पुनरपी राजे होईल, व शाप देऊन असी वसिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी, ब्रह्मा राक्षस राजा परियेसी होऊन गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्याधिका करून, ऐसे क्रमिता तयेवनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही, ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखील राक्षस भयासुर, येऊन धरेले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी, घेऊन गेला भक्षावयासी विप्रश्री जाय समागमी, अतिशोक करीतसे ते ब्राह्मणे जाऊन लागे राक्षसाचरणी, राखे मजला अहैवपणे प्राणेश्वरासी सोडी पा, न भक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती, माते भक्षी गा सुखवृत्ती वल्लभाती सोडी पा, पती विना राहती नारी जन्म वृथा दगडा परी, पाहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा, ऐसे नाना परी देखा विप्रस्त्री करी महादुःखा, बोले न माने ती राक्षस ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले, पतीसी बक्षिले देखोनी शाप दिदला ते ब्राह्मणे, म्हणे राक्षस एककानी शाप माझा निर्धारी, तू राजा सूर्यवंशी शापस्तव राक्षस झालासी, पुढे मागोती राजा होसी 12 वर्षी क्रमुनिया, परिरमता तू वा स्त्रियेपाशी प्राण जाईल स्वभावी, आम्हा अनाथा बक्षिसी दृष्ट भावे, दुरात्मया तू राक्षसा, शाप देऊन तयेवेळी पतीच्या अस्थी मिळवून सकळी काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने, ऐसे असता राजा देखा क्रमिले तेथे वर्षे 12, पुनरपी राजा होऊन ऐका आला आपुले नगरासी, विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेसी सांगे ते कोण, रती संगती करता क्षण मृत्यू असे आपणासी, ऐकुनी पतेचे वचन मदयंती दुःख करी आपण, मन करुणी निर्वाण त्यजू प्राण म्हणत असे, मदयंती म्हणे रायासी संतन नाही तुम्हासी, आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची, ऐकुनी सतीचे वचन शोक दाटला अतिगहन, अश्रू निर्गती लोचनी केवी करो म्हणत असे, मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलविता झाला परियेसी, ब्रह्मा हत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी, मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐके मात, तीर्थे आचरावी समस्त तेने पुनीत होशील, ऐसा करुणी विचार राजा निघे तीर्थ आचरू, सकळी तीर्थ परो करू विधीपूर्वक परीत असे, ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्मा हत्या सवे येत असे, अगर रूपे दिसे असत न वचे कवने परी, देखा कष्ट निराजा बहुता परी, निर्वाण होऊन मन भीतरी, हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊन या, नगरा ब्राह्म प्रदेशी श्रमुनी राजा परियेसी, चिंततसे मानसी वृक्षशाही बैसून या, तव ऋषीश्वरा समवित जैसा सूर्यप्रकाशित, गौतम ऋषीश्वरखात औचित तेथे पातला, देखुनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी, नमन करी अति हर्षी भक्ती भावे करून या, आश्वासुनित ये वेळ गौतम पुसे करुणा बहाळी, क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत, ऐकून ऋषीश्वराचे वचन राजा सांगे विस्तारून, शाप झाला ब्राह्मणा वचन ब्रह्मा हत्या घडली मज, शमन न होय माझा दोष सवेची तसे घोरवेश, व्रते आचरलो कोटीश न वचे दोष परियेचा, ऐकुनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण, भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय, तुझे पाप निवारणासी सांगेल तीर्थ विशेषी, महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे, भक्तिपूर्वक तया
ठिकाणी जपव्रत करती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपेवर विनयार्थ जे जे इच्छिते मन कामना पावे त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंगतीर्थे असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापर युगी रूपपीत कलियुगी कृष्णवर्ण जाता सप्तपाताळ खालू अन उभे असे लिंग आपण कलियुग मृद होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्मा हत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्मा हत्यादी पंचमहापापे परद्वारादी षटपापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तया स्थाने पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी तोची जाना रुद्रवंशी रायासी मने गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पर्व भीतरी स्नान करुणी समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य मने गौतम रायासी व्यतिपातादी पर्वणीसी सूर्यसंक्रांतीची दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्यगम्य असित पक्ष मागमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अति प्रेम आपुसता झाला तयेवेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपेलिसी पूर्वी कवन कवनासी साक्षी झाले असेल की म्हणे गौतम तयेवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणू आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते ते जनमात्र यात्रे रूपे करून या माध्यान्ह काळी आम्ही ते बैसले होतो वृक्षछायेत दुरून देखील चांडाळी ते अंध वृद्ध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैशी मुख मरणी क्षणा पडे धरणी प्राण त्याग करू पाहे ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकीला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपुला प्राण त्याजिता तयेवेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत अतिर्बळी त्रिशूळ खटवांग धरुणी हाती टंकायुधे चंद्रबाळी चंद्रसारखी कांती केवळी किरटी कुंडली मिरवी कोपली चतुर्वगने परी विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळी एकाच अपूर्व वर्तली तयेवेळी ऐशी चांडाळी पापिनीसी कैसी योग विमानेसी नेऊन या श्वानासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दाना आपण केले नाही देखील यज्ञ येचे कैसे न्याल तुम्ही अर्जुन जन्मांतरीचे मन कुष्ठ सर्वांग हेसी कोणा कृमी निगती मुखातून पूर्वाजित केवी होईल गौतम मने रायासी ऐसी पुसले दूतासी त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत असे चांडाळीचा पूर्वी इचे जन्मसान ब्राह्मण कोळी झाली कन्या सौमिने नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूप इसी उपवर जाहली पितृगृहेसी न मिळे वर तिचे चरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वर तियेसी उन्नत झाली 10 वर्षी मिळवून एक द्विजासी गृहोत्तेक्सी देतली कन्या विवाह झाल्यावरी होत्या त्या पतीचे घरी कचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तात्कालिका विधिवशे करून ऐकोणी तिचे माता पिता कन्या आपुले घरी आणि तापतीशे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापिले प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परपुरुषार्थे देखोनी गुप्त रूपी कचित काळी जार कर्म करिता जाहली प्रकट जाहले तात्काळी गोप्य नव्हे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वासी वाळीत केले तयासी माता पिता बंधू वर्गाधिका शंका होते पहिले तिचे निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूप अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एकवाणी रूपे होता अधिलावणी पूर्व वये देखोनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरी 49 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती ही नसवे राज्य जाई द्विजक शोभे ते नसे विषय सेवने शूद्रा सवय अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र जाहला ती येसी तया शूद्रा घरी असता वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत्त होऊन परियेसी छेदले वासले आहारासी मेष म्हणून पापिनीने छेदुनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी वासुरू पाहतसे भुवनी धैनू
दुहावया लागी. वत्ससाने असे मेष भ्रमित झाली अति क्लेश. घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासराचे. अनुतप्त होऊन तयावेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी. अज्ञाने ऐसे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी. तया वत्सा शिरासी निक्षेप केला भूमीसी. पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले. सांगून जाऊन सांगे शेजारी लोका. व्याघ्रे बक्षिले वत्सासी ऐका. रोदन करी समजता पुढे देखा. पती पुढे येणे परी. ऐसे कित्येक दिवसावरी नांदतो होते शूद्रा घरी. पंचत्व पावली ती नारी नेली दोधी यमपुरासी. घातले तीसी नरकात भोगभोगी अति दुःखित. पुनरूपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी ऐका. जाहली उपजाताची आंधळी विद्रुपवर्णी जैशी काजळी. माता पिता कचित काळी प्रतिपाळी ती माया मोहे. ऐसे असता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय. न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अति गहन. ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे. ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी. महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा. ऐसे महाजना समवेत चांडाळी गेली याचित. सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जातसे. येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी. कर ओळंबुनी महाजनासी भिक्षा मागे करुणावचने. येणे परी मार्गात चांडाळी असे याचित. ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी. पूजेसी जाती सकल जन त्याचे मागतसे आक्रंदोन. एक मनोनी हा सोने उपवास आजी अन्न कैसे. हाती होती बिल्व मंजिरी ती घातली तिचे करी. अंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नवे म्हणे कोपुनी टाकी ते अवसरी. जाऊन पडेली लिंगावरी. रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी. कोणने घालती भिक्षा तिसी. उपवास घडला ते दिवशी. पूजा पावले ती शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी. पुण्य केले इने आजी उपवास ती शिवती काजी. बिल्वपत्री ईश्वर पूजी घडले रात्री जागरण. त्या पुण्य करुणे हिचे पाप गेले जन्माजन्मीचे. ईश्वरासी प्रेम इयेचे म्हणून पाठविले आम्हासी. ऐसे म्हणून शिवदूत तिये विरिशी पित अमृत. दिव्य देह केले त्वरित घेऊन केले शिवलोका. ऐसे गोकर्णात असे स्थान गौतम सांगे विस्तारून. राजे यासी म्हणत असे सगुण त्वरित जाई गोकर्णासी. ऐकोनी गौतमाचे वचन राजा मने संतोषन. पावला त्वरित गोकर्ण पाप वेगळा झाला जाना. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण. सिद्ध मने ऐक कथन नामधारक एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपलीसी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग. परिसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन. सांगत जाहला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती राहिले वर्ष 3 गुप्ती. तेथून श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासे. मासचारी क्रमोने तेथे आले निवृत्ती संगमा. ते दर्शन द्यावया भक्त लोका ते पातले तया. कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गोंगा वाहे तीर. महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती झाली भूमीवरी. प्रगट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा. पुढे अवतार व्हावया गती सांगण्या एका एक चित्ते. श्रीपाद कुरवपुरी असती कार्य कारण पुढे असे अवतार व्हावया कारण सांगेन त्याचे पूर्वाकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा नाम तिची अंबिका. सुशीलाचारपती सेवका महापुण्यसती देखा. ती पुत्र होऊन मरती पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थव्रत आचरती तेने केले परियेसा. ऐसे वत्सताचे होणार गती. पुत्र झाला मंदमती. माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणून. वर्धता मात्या पित्या घरी विप्रात्मज वाढला अति प्रीती करी. व्रतबंध करता कुळाचारी वेद्याभास करावया. विद्या न येतया कुमरा मती मंद अज्ञान बहिरा. चिंता वाटे त्या द्विजवरा मने पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी पुत्र लाभला कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र. पतीसी मने ते नारी पुत्र नाही आमचे घरी. कष्टे करुणी नाना परी पोशिले का बाळकासी. विद्या नाही वेद त्यासी वाय मारून का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊन उपजावे. वर्धता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी. दैव वशे करुणी पंचत्वा पावला परियेसा.
पुत्रासहित ते नारी होती तेथे करोपुरी याचून या आपले उदरवरी जीवत्व करी याच परी विप्र स्त्रियेचा कुमार देखा विवाह योग झाला निका निंदा करीती सकळ लोक मतिहीन म्हणून या कन्या न देती कोणी त्यासी समस्त करीती दूषणी म्हणे ती काष्टे वाहिका पाणी उदर भरी येणे विधी ऐसे कोणी ब्रह्माचारी दुःख करी नाना परी मातेसी म्हणतसे अवसरी प्राण तेजुना आपला निंदा करीती सकळ जन असून देह कवन काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी ऐकुणी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन शोक करी अति गहन विलापी ते नारी माता सुत दुःख करीत केली गंगा प्रवाहात तेथे देखील जगद्धारित श्रीपाद यती स्नान करिता जाऊन दोघे लागती चरणी विनविती कर जोडीने वासना असे आमचे मनी प्राण तजावा गंगेत निरोप द्यावा ज्या आम्हासी सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐकोनी विप्र स्त्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करुण काय संकटी तुमचे मन त्यजिने प्राण कवन्या बाळकासी पुत्रा विना कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळ ही देव सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपाद यती जन्मजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मज कृपासागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागता करावा या रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मोनी या संसारी कष्ट केले नाना परी न देकीची सौख्य कुमरी व्याली पुत्र न राहती वाचुनी हा एक सुत शेळीच्या गळा स्तन लोंबत वृथा जन्मा जहाला म्हणत विनवित असे श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्य मानपुत्र पावने जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांग श्री गुरु यती म्हणून चरणी लागली त्याचुनी माते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाभे ऐसे निरोपावे वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहेन नयनी पूज्य मान समजतासी श्रीपाद ऐकुनी तियेचे वचन सांगती भक्ती कृपा करुण करी ओ ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजाला तो कारणी का व्रत केले गवळणी एका ईश्वराची आराधना तैसे आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लादसी म्हणते श्रीपाद यती विप्रस्त्री म्हणत यावेळी व्रत कैसे केले ते गवळी कैसा पूजिला चंद्रमोवळी विस्तारावे मज प्रती तैसेचे व्रत करीना आपण म्हणून लागतेसे चरणा कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला तयावेळी म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजी वो तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करीने गवळीने विस्तार असे स्कंद पुराणे सांगेन कथा ऐक सकुनी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकुनी श्री गुरुचे वचना संतोषवली विप्रांगणा जाऊन लागे श्री गुरु वचना विनवत असे तयावेळी विप्रस्त्री म्हणे स्वामी यासे अभिनव माते निरोपलीसे देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा श्री गुरु सांगती तियेसी सांगिने एक चित्ते उज्जैनी नामनगरीसी जाहले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा सदा ईश्वर भक्त करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष त्या मणिभद्रसेन सख्यासी तया मनाचे लक्षण सुवर्ण होती लोहपाषाण तेज फाके त्यावरी जाण कनको होय पर्येसा जे जे चिंतित मानसी ते पावे स्मरणेसी ऐशी ख्याती मानिकासी समस्त राजे कांक्ष करती इष्टत्वे मागती कित्येक मागोदा पाठविते ते अनेक बलात्कारी घ्यावया देख राजा वांछित पर्येसा मनती क्रय करुणी देखा मानिक द्यावे आपण ऐसा जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातली नगर त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवून अक्षोनी वेशिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंका न धरी मानसी एक चित्ते पूजित असे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुण शिवाची मुले म्हणती गवळणींची खेळू चला आता आपण ऐसेची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनदे करुणी आली आपुले गृहसन्निधानी एक वटवणी पाशाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बाळके सांग नाना परीची पत्री सांग कल्पती ते पूजेसी गोपिका स्त्रिया येऊन पुत्रा तेने ते बोलावून भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपीसुत न जाय भुवना लिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मारी आपले पुत्रासे कोपे करून ती गवळीनी मोडी पूजा खेळा अंगणी पाषाण दूर टाकून गेली आपले मंदिरासे पूजा मोडीता बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊन क्षणेक पडला भूमी अवधारा लय लावणे लिंगस्थानी प्राण तेजू पाहि निर्वाणे प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपीसुत आला बाळके विनविले विश्वरासी कोपन करावा मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिली रत्नकचिली
गवळिया घरी तयाच परी. कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस. लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राज्ये विस्मय करती महाचोजे. द्वेष सांडून बोलती ओजे भेटू म्हणती रायासी. पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित. राजा असेल पुण्यवंत ऐसी ऐसी काय विरोध. म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी. राजा बोलावी तयासी आपले गृही नगरात. इतिकी होते ते अवसरी राजा पुसतो प्रीती करी. रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य. राजे चंद्र सेनासहित पहावया येती कौतुकार्थ. दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य. तेनेचे परी गवळ्याचे सदन विराजमान अति गहन. पुसता झाला राजा आपण तया गवळया कुमारकासी. सांगी त्याला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त. गवळ्या राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा. घेऊन गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ. शनी प्रदेश पूजा फळ भय कैसे तया नरा. गवळी कुमाराचा आय घरा मातेसी सांगे सविस्तरा. येईन पुढे तुझ्या उदरा नारायण तोरोणी. ऐसा ईश्वरा दिदलावर संशयन धरी निर्धार. प्रसन्न झाला कर्पूर गौर देखील प्रजा प्रदोषीची. मोडलीसी प्रदोष पूजा म्हणून म्या मागितल्या त्या शूलपानी. क्षमा करून घेतले म्हणून सांग वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ. श्रीपाद सांगती तया वेळा तया विप्रस्त्रियेसी. तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी. संशय सोडून निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपाद राव चक्रवर्ती भोळा देव. विप्रस्त्रियेचा पाहुणी भाव प्रसन्न होत तयावेळी. बोलावून तिचे कुमार कासी हस्त ठेविती मस्तकेसी. ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. विस्मय करुणी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित. कार्यकारण अवतार होत आला नरदेह धरून. म्हणे ईश्वर हो तूच होसी पूजा कर्ण मी तुझ प्रदोषी. मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी पुत्र व्हावा तुझ ऐसा. ऐसा निश्चय करुणी पूजा करीती नित्य येऊनी. प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्न. पूज्य जाहला अति गहनी सर्वाहून अधिकता. विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी. श्री गुरु कृपा होय ज्यासी ऐसे होय अवधार. नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. परी ऐसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरो. येती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृस्य सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे. शनी प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन. विनवत्यसे कर जोडून भक्तिभावे करुणिया. श्रीपाद कुरव पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारून सांग आता कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका पुढे जाहले अति कौतुका. तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येत विधीपूर्वक स्नान करीत. लौकिक व्यवहार संपादित्याती त्रिमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येता स्नानासी. गंगा वाही दाही दिशी मध्ये असता आपण देखा. तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रे धूत. नित्य येऊन असे नमित श्रीपाद श्री गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊन या दंड प्रणाम करून या. नमन करी अति विनय मनोवाक्य कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी कार्य नित्य कष्ट तोसी. तुष्टलो मी तुझ भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन काठी पालवी बांधू शकन. विनवितसे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एकचित्ता. करुणी दुर्णी करी दंडवता मठा गेलिया येण्याचे परी. ऐसे बहुत दिवसावरी तो रजक सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षीवारी नित्य नेमत येणे विधी. असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करिता नदी तटाका आला राजा म्हणींचे एक. स्त्रियांसहित नाविता आपण अलंकृत आभरण. क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखिला. सर्व दळ दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी. मिरवितात रत्न कोडी अलंकृत सेवकजन. ऐसा गंगा प्रवाहत राजा आला खेळत. नाना वाद्य असे गर्जत ये सवे येती थडी येत. रजक होता नमस्कारित शब्दे झाला दुष्टित. असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा. विस्मय करी अति मानसी जन्मोनिया संसारासी. न देखील सौख्यासी पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जिने ऐसे सौभाग्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे. कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले कवन देव आराधिले. कैसे श्री गुरु ती भेटले मग पावला ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित करी तसे दंडवत. श्रीपाद राय कृपावंत ओळखली त्याची मनवासना. रजक म्हणाय स्वामियासी देखील दृष्टीने रायासी. संतोष जाहला मानसी केवळ दास श्री गुरुचा. तपे आराध्योने देवासी पावला ऐशा
अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणे तुझ मज सौख्य. श्रीपाद म्हणे रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्य भोगे तमोवृत्ती. निववावे इंद्रिय सकळ नातरे मोक्ष नवे निर्मळ बाधा करती पुढे केवळ जन्मांतरी परियेसा. तुष्ट वावया इंद्रियासी तू जन्मावे म्लेच्छवंशी आवडी चाहली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित. ऐकुनी स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडून कृपासागर तू गुरुराज पूर्ण उपेक्षु म्हणू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देव अंतकाळासी कारण असे आम्हा येणे. भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल. अनेक कार्य कारणसी अवतार होऊ परियेसी वेषधरोणी संन्यासी नाम ऋषिय सरस्वती. ऐसे त्या संबोधिनी निरपोदेती जाई म्हणून रजक लागल तये चरणी नमन करीतसी. त्याही वेळी देखुनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारेती इह भोगेसी किंवा पुढती राज्य भोग मज सांग. रज कविनवित श्रीपादासी चाहलो आपण अपार वयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोढ राज्य भोग. ऐकून रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची ते वेळी त्याजील प्राण तत्कालीन जन्म झाला म्लेच्छ कोळी वैदुरा नगरी प्रख्यात. ऐसी रजकाची कथा पुढे सांगीन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ताता चरित्र झाले पुढे अनेक. इतके झाली या अवसरी श्रीपादराव कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परियेसा. महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमुचे कैसे वाचे नवल नवे अमृतदृष्टीचे स्थान महिमा असे स्थान महिमेचा विस्तार सांगेने ऐक मन एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मन कामना पूर्ती तेथे. ऐसे किती दिवस वरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून दृश्य अदृश्य होती तेथेची. आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसता अदृश्य आपण कुरवपुरी असती जाण श्रीपाद राव निर्धारी जाण त्रयमूर्तींचा अवतार. जे जन असती भक्त केवळ त्यासे दिसती निर्मळ कुरवपूर क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदानं तथा श्रीपाद निजानंद गमनं नाम नवमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपले अध्याय 1 ते 9 वाचन पूर्ण झाले आहे. आता या दिवसाच्या पाठ पारायणाची सांगता विष्णू सहस्रनामाने करूयात. हरि ओम विश्वस्मै नमः. विश्वं विष्णु वषट्कारो भूतभव्य भवत् प्रभु भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्माच्या मुक्तानां परमं गति अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम सर्व सर्व शिव स्थानु भूतादि निधि अव्यय संभव भावनो भर्ता प्रभव प्रभु ईश्वर स्वयं भूषंभुवादित्य पुष्कराक्षो महास्वन अनादि निधनो धाता विधाता धातुरुत्तम अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभु विश्वकर्मा मनुस्तवष्टस्तविष्टस्तविरो ध्रुव अग्रायं शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दन प्रभूत त्रिककुबधाम पवित्रं मंगलं परम ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्य गर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन ईश्वरो विक्रमी तन्वी मेधावी विक्रम क्रम अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृति आत्मवान सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अह संवत्सरो व्याल प्रत्य सर्वदर्शन अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादि अच्युत वृषाकपि अमेयात्मा सर्वयोग विनिसृत वसु वसु मना सत्य समात्मा सन्मित सम अमोघ पुंडरीकाक्षो विश्वकर्मा वृषाकृति रुद्रो बहुशिरा बभ्रु विश्वयोनि शुचिस्रव अमृत शाश्वत स्थाणु वरारोह महाविद्भानु विश्वक्सेनो जनार्दन वेदो वेदविद अव्यंगो वेदांगो वेदविद कवि लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृत चतुरात्मा चतुर्व्यू चतुर्दष्ट चतुर्भुज राजिष्णु भोजनं भोक्ता सहिष्णु जगदादिज अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्रो वामन प्रांशु अमोघ शुचि ऊर्जित अतीन्द्र संग्रह सर्वे धृतात्मा नियमो यम वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधु अति इंद्रयो महामायो महोत्साहो महाबल महाबुद्धि महावीर्यो महाशक्ति महाद्युत
प्रजापति अनिर्देश्य वपु श्रीमान् अमेयात्मा महाद्रिद्रिक महीश्वासो महीभर्ता श्रीनिवास सतां गति अनिरुद्ध सुरानन्दो गोविन्दो गोविदापति मरीचिदमनुहंस सुपर्णो भुजगोत्तम हिरण्याभ सुतपा पद्मनाभ प्रजापति अमृत्यु सर्वधृक सिंह संधाता संदिवान स्थिर अजो दुर्मर्शन शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा गुरु गुरु तमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो अनिमिष स्रग्वी वाचस्पति उदारधि अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरण सहस्मूर्धा विश्वात्मा सहस्त्र साक्ष सहस्त्रपात आवर्तनो निवृतात्मा संवृत संप्रमर्दन अभसंवर्तको वहनी अनिलो धरणीधर सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वत्रिक विश्वभुक विभु सत्कर्ता सकृत साधु जन्यो नारायणो नर असंख्येयो अप्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृतशुचि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्ध साधन विषाही विष्णु विष्णु विश्वर्वा विशोदर वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुति सागर सुकुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसु नैक रूपो बृहद रूपो शिपिविष्ट प्रकाशन ऊज तेजो द्युतिधर प्रकाश आत्मा प्रतापन रिक्त स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशु भास्कर द्युति अमृतांशु भूतो भानु शशबिंदु सुरेश्वर औषधम जगत सेतु सत्य धर्म पराक्रम भूत भव्य भवत्नाथ पवन पावनो अनल कामः कामकृत कांत काम कामप्रद प्रभु युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशन अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजित् अनन्तजित् इष्टो विशिष्ट शिष्टेष्टान शिखण्डेन शोवृष क्रोधः क्रोधकृत कर्ता विश्वबाहु महीधर अच्युत प्रतित प्राण प्राणदो वासवानुज अपाम निधिरधिष्ठानम् अप्रमत्त प्रतिष्ठत स्कंद स्कंदरोधुर्यो वर्गो वायुवाहन वासुदेवो बृहद्भानु आदिदेव पुरंदर अशोक तारण तार शूर शौरी जनेश्वर अनुकूल शतावर्त पद्मी पद्मिनी भैक्षण पद्मनाभो अरविंदाक्ष पद्मगर्भ शरीरकृत महर्दि रिद्धो वृद्धात्मा महाशु गरुड़ध्वज अतुल्य शरभो भीम समज्ञो हविर्हरि सर्वलक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान समितिंजय विक्षरो रोहितो मार्गो हेतो दामोदर सह महीधरो महाभागो वेगवान अमिताशन उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वर करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुह व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुव पररते परम स्पष्ट तुष्ट पुष्ट सुभीक्षण रामो विरामो विरज मार्गो नीयो नयो अनय वीर शक्ति मतां श्रेष्ठ धर्मो धर्म विद्युतम वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथु वायु धौषज ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्व दक्षिण विस्तार स्थावर स्थाणु प्रमाणं बीजं व्ययम् अर्थो अनर्थो महाकेशो महाभोगो महाधन अनिर्विण्डन स्थविष्टो अमोधर्म यूपो महामख नक्षत्र नेमि नक्षत्री क्षम क्षाम समीहन यज्ञ इज्यो महीज्यश्च क्रतु सत्रम सतां गति सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुक्तम सुव्रत सुमुख सुक्षम सुघोष सुखद सुहृत मनोहरो जित क्रोधो वीर बाहुर्विदारण स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मा नैक कर्मकृत वत्सरो वत्सी रत्नगर्भो धनेश्वर धर्मगुप्त धर्मकृत धर्मी सत्सदक्षरम अक्षरम अव्यज्ञाता सहस्रांशो विधाता कृतलक्षण कप्सिनेमि सद्वस्त सिंहो भूत महेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत गुरु उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभूत ब्रिवदोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिण सोमपो अमृतप सोम पुरुजित पुरुषोत्तम विनयो जय सत्य संदो दाशारः सात्वतापति जीवो विनयता साक्षी मुकुंदो अमित विक्रम अम्बोन्धीरणं तात्मा ममोदधीशयो अंतक अजो महार्हो स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदन आनंदो नंदनो नंद सत्य धर्मा त्रिविक्रम महर्षि कपिलाचार्य कृतज्ञोग्निधनीपति त्रिपद स्त्री दशाध्यक्षो महाशृंग कृतांकृत महावराहो गोविंद सुशील कनकांगनी गोमोदन धीरो गैनो गुप्तश्च गदाधर वेदास्मान ओजित कृष्णो धरसंकर्षणो अच्युत वर्णो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामन भगवान भखानंदी वनमाली हलायुक्त आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णु गति सत्तम सुधन्वाखंड परशुर्दारुणो द्रविण प्रद दिवि स्पिक सर्वत्रिक व्यासो वाचस्पति अयो निज त्रिसामा सामग साम निर्वाण देशजं विशक संन्यास कृच्छम शांतो निष्ठा शांति परायणम शुभांग शांतिध सृष्टा कुमुद कुवलेशय गोहितो गोप्तिर्गोप्ता वृष्पाशो वृष्प्रिय अनिर्वर्ति निवृतात्मा संक्षेप्ता श्रीकृत शिव श्रीवद्भक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतांबर श्रीधा श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोकत्रयाशय स्वक्ष स्वंग शतानंदो नंदि ज्योतिर्गणेश्वर विजितात्मा वेदात्मा सत्कीर्ति श्री संशय उदीर्ण सर्वत चक्षुरनीश शाश्वत स्थिर भूषयो भूषणो भूतिर्विशोषोकनाशन अर्चिष्मानर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधन अनिरुद्धो प्रतिरत प्रद्युम्नो मित विक्रम कालनेमिनीहा वीर शौरी शूरजनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरि कामदेव कामपाल कामी कांत कृतागम अनेदेश वपुर्विष्णु वीरो अनंतो धनंजय ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्म ब्रह्मविवर्धन ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरग महाक्रतुर्म हायच्वा महायज्ञो महाहवि स्तव्य स्तवप्रिय स्तोत्र स्तुति स्तोतारण प्रिय पूर्णा पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामय मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रद
सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायण शूरसेनो युद्धश्रेष्ठ सन्निवास सुयामुन भूतावासो वासुदेव सर्वासु नीलयो अनिल दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरो अथा पराजित विश्वमूर्ति महामूर्ति दीप्तमूर्ति अमूर्तिमान् अनेकमूर्ति व्यक्त शतमूर्ति शतानन एको नैको सवक किं यत्तत्पद्मनुत्तमं लोकबन्धु लोकनाथो माधवो भक्तवत्सल सुवर्णो वर्णो हे मागो वरांग चंदनागदि वीरः विषमं शून्यो घृताशील चलश्चल अमानिमान दोमान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधा धराधर तेजो वृषो द्युतिधर सर्वशस्त्र वृतांबर प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृंगो गदाग्रज चतुर्मूर्ति चतुर्बाहु चतुर्व्यूह चतुर्गति चतुरात्मा चतुर्भाग चतुर्वेद विवेकपात समावर्तो अनिवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रम दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिह शुभांगो लोकसारंग स्तुतं तुस्तं तुवर्धन इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागम उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन अर्को वाजसना श्रेणी जयंत सर्व विजयी सुवर्ण बिंदु रक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वर महानंदो महागर्तो महाभूतो महानिद कूद कुंदर कुंद पर्जन्य पावनो अनिल अमृतांशु अमृत वपु सर्वज्ञ सर्वतोमुख सुलभ सुव्रत सिद्ध शत्रु जिच्छतु प्रापन न्याग्रोधो औदुंगुरो अश्वत्थ चाणुरांद्रीणी शूदन सहस्राची सप्तजीव सप्तौधा सप्तवाहन अमूर्तीर्णगो अचिन्त्यो भयकृत भयनाशन अणु बृहत् कृशस्थूलो गुणभृन् निर्गुणो महान् अद्रित स्वद्रित स्वास्य प्राग्वंशो वंशवर्धन हार वृत् कथितो योगी योगीश सर्वकामद आश्रम श्रवण क्षाम सुपर्णो वायुवाहन धनुर्धरो धनुर्वेदी दंडो दमहिता दम अपराजित सर्वसहो नियंता नियमो यम सत्ववान सात्विक सत्य सत्य धर्म परायण अभिप्राय प्रियार्हो अर्ह प्रियकृत प्रीतिवर्धन विहायस्कतिर्ज्योति सुरुचिर्हुत भुक् विभु रविर्विरोचन सूर्य सविता रविलोचन अनंतो हुत भुक्भोक्ता सुखदो नैकचो व्रज अनिर्विन्दन सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुत सनात् सनातन्तम कपिल कपिर्व्यय स्वस्ति न स्वस्ति कृत स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिण रौद्र कुंडली चक्री विक्रम योजित शासन शब्दातिग शब्द सह शिशिर शर्वरीकर अक्रूर पेशलो दक्षो दक्षिण क्षमिणांबर विद्वत्तमो वीतभय पुण्य श्रवण कीर्तन उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुष्पन्नाशन वीरः रक्षण संतो जीवन पर्यवस्थित अनंत रूपो अनंत श्री चित्तमन्यु भयापः चतुरश्रु गंभीरात्मा विदिशो व्यादिशो दिश अनादिर्भुर्भुवो लक्ष्मीसु वीरो रुचिरांगद जनन्नो जन्मादि भीमो भीम पराक्रम आधार नील्यो धाता पुष्पहास प्रजागर उद्वर्ग सत्पथाचार प्राणद प्रणवपण प्रमाणं प्राणनीलय प्राणभृत् प्राणजीवन तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरातिग भूर्भव स्वस्तरुस्तार सविता प्रपितामह यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन यज्ञभृत् यज्ञकृत यज्ञी यज्ञभुक् यज्ञसाधन यज्ञान्तकृत यज्ञगम्य मन्न मन्नादेव च आत्मयोनि स्वयं जातो वैखान सामगायन देवकी नंदन षष्ठाक्षितीश पापनाशन शंखवृन्दनन्दकी चक्री शांतधन्वा गदाधर रथांगपाणि रक्षोभ्य सर्वप्रहरणायुध ओम नमः इति वनमाली गदी शांकी टंकी चक्री च नन्दकी श्रीमान नारायणो विष्णु वासुदेवो अभिरक्षतु ओम नमः इति। या ठिकाणी श्री गुरुचरित्राचे पहिल्या दिवसाचे पाठवाचन समाप्त झाले. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.